सुरजा, सुरजा, इकडे ये. हॅलो. अगं किती वेळ वाट बघतोय, कधी करणार फोन? सॉरी आवरल्यानंतर करणारच होते. आता ते मला कसं कळणार? सॉरी म्हणलं ना. काय काम होतं का? का काम असल्याशिवाय बोलायचं नाही का? अरे तसं नाही, फोनची वाट बघत होता असं म्हणलास ना, म्हणून विचारलं काय बोलायचं होतं का? वय बोलायचंय. काय? आय लव्ह यू. आता हे काय मध्येच? असंच. मी पण नाही. बोल. हा आय लव्ह यू. हा आता कसं? बरं आहे की, मी आवरून झाल्यानंतर फोन करू का बाहेर पडलं? बर कर, पण आठवणीनं कर, वाट बघतोय मी. हा बाय. ऐक ऐक, हॅलो. हा बोल बोल. अरे एक सांगायचंच राहिलं. काय? काल जयडीनं आईला काय तर सांगितलंय. म्हणजे काल मी घरी आले ना, तेव्हा आईनं मला सांगितलं की जयडीनं तुझ्याबद्दल काय तर सांगितलंय म्हणून. काय सांगितलं ग? आता ते मला काय माहित. ले आपल्याबद्दल सांगितलं नसेल ना ग? मला बी तेच वाटलं. मग काय? अगं मग काय झालं पुढं? मग कायच नाही, पण आई लई खुश होती. आता आपल्याबद्दल सांगितलं असतं तर आई खुश कशी असती ना. हा शिकले. मला काय वाटतं माहितीये का? काय? जयडीनं आपल्याबद्दलच सांगितलंय. पण मग आई खुश कशी असती? बहुतेक जावई आवडला असेल. होय काय? हो. आता जावायच असं म्हणल्यावर आपण तरी काय बोलणार ना. हा बोल. भैया, अहो त्या अजिंक्य फोनवर बोलतोय. किती वेळ झालं? 5-10 मिनिटं झालं. अरे नुसतं घरच दिसतंय पवारांचं. शीतल कुठे? काय झालं भैया? आणि फोन कोणाचा होता? सुरजेचा. सुरजाचा? काय म्हटला? आजा फोनवर बोलतोय. आईला शीतल जिकडे जाते जम्या तिच्या मागे जातोय. कोणी घरात न बोलत असेल तर तिच्या घरात कसं घुसायचं? जम्याला सांगू का घरात घुस म्हणून? अहो भैया, असं घरात जाता येणार नाही ना. अरे घुसल तो काहीतरी आयडिया काढेल. अहो भैया, असा जर घरात गेला तर संशय नाही का येणार? हा करेक्ट. ते आयडिया. हॅलो. जयश्री, एक लई महत्वाचं काम आहे. काय काम आहे? आता तुम्ही कुठे? घरी आहे. आत्ताच्या आता शीतलच्या घरी जावा. का? अहो शीतल काय करते बघा, कारण सूर्याचा आत्ता मला फोन आला होता, अजिंक्य फोनवर बोलतोय म्हणून. हा मग? आम्हाला शंका आहे की शीतल नाजा बोलत असतील म्हणून, कारण जमे तिच्या घराबाहेर लक्ष ठेवू नये आणि ती घरात आहे आणि घरातनं फोनवर बोलत असेल तर, म्हणून तुम्हाला म्हणतोय जाऊन बघा. त्याची काहीच गरज नाही. म्हणजे
अहो ती दोघ जण बिंदास फोनवर बोलताना आपण काहीच करायचं नाही वे. नाही तसं नाही. तसं नाही मग कसं आहे? हे बघा, आधी जरा तुम्ही शांत व्हा. जयश्री तुम्ही कमाल करताय हा. ही एवढं सगळं चालू असताना तुम्ही शांत कसं काय राहू शकता मला कळत नाही. नाही या बारीने मला अजिबात रिस्क नकोय. काल मी शीतलच्या घरी गेले होते. हा मग शीतलच्या आई बरोबर तिच्या लग्नाचा विषय झाला. काय? होय, आणि तिच्यासाठी मी एका मुलाचं नाव बी सुचवलं. जयश्री तुम्हाला काय अक्कल आहे का? अक्कल? अहो त्या मुलाचं नाव तर ऐका. हो आम्हाला काय ऐकायची गरज नाही. कुणी का असताना तो अजिबात मान्य नाही आम्हाला. हा समोर जर आलं ना उभा फाडेल त्याला. शीतलसाठी मी तुमचं नाव सुचवलंय. असल माझं नाव. काय? माझं नाव? काय सांगताय? टेल मी रिपीट. शीतलसाठी मी तुमचं नाव सुचवले. मग काय म्हणलं त्या? त्या असं म्हणल्या की मला शीतलसाठी हर्षवर्धन सारखाच मुलगा पाहिजे. जयश्री अवघडच न्यूज दिली तुम्ही. म्हणजे ना अशी माझ्याकडे शब्दच नाही आता काय सांगू तुम्हाला. टॅलेंट ऐकलं का? शीतलच्या आईच्या मनात सुद्धा शीतलसाठी मीच आहे. हा हॅलो जयश्री. हा जयश्री बोला. तुम्ही नीट ऐकलं नाही वाटतं. त्या असं म्हणाल्यात हर्षवर्धन सारखा. हर्षवर्धन पाहिजे असं नाही म्हणाल्या. तेव्हा आता त्यांच्या मनात शेवटपर्यंत राहायचं असेल तर काय घोळ घालू नका म्हणजे झालं. अहो नाही 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 अजिबात काहीच गोळ होणार नाही. तेव्हा आता थोडे दिवस मला विचारलं बिगर काय करू नका. अहो अजिबात नाही. तुम्हाला विचारल्याशिवाय काय सुद्धा करणार नाही. ए बर का टॅलेंट, जयश्रीला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. इज इट ओके? ओके. ओके. हा जयश्री बोला काय काम करू? आता सगळ्यात आधी एक काम करा. जम्याला सांगा शीतलचा पाठलाग नको करू आणि सुरजाला बी बोलवून घ्या. ओके टॅलेंट. हा जमायला सांग काम पत्ते झालं परत ये म्हणा. हा आणि सुरजाला पण परत बोलून घे. ओके. हा भैया. जयश्री डन. गुड. आता काय घोळ होईल असं अजिबात काय करू नका. अहो नाही 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 तुम्हाला विचारल्याशिवाय काय सुद्धा करणार नाही बघा. ठेवा आता. टॅलेंट आज आम्हाला एवढा आनंद झालाय. अरे एवढा आनंद झालाय का नाही. मला माझाच मुख घ्यावंच वाटतंय बघ. हा अयो कसला गोड आहे. अरे खरंच आजकाल जयडी सारखीच आमच्या घराकडे येत असते. कशाला येते ती? आता ते मला काय माहित पण येते. पण तसं चांगलंच आहे म्हणा. आता चांगलं काय? हे बघ, आपल्याबद्दल तिला सांगितलं असेल ना तेवढंच आपल्या डोक्याचा ताप वाचल ना. आणि वेगळंच काय तर सांगितलं असेल तर तर नंतर सांगाल आपल्याबद्दल. लई छान आहेस की. शिकले आणि खरंच आपल्याबद्दल सांगितलं असायला पाहिजे. म्हणजे आपलं कामच झालं असंच ना. होय. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? काय? पवारांना आहे ना जावा एक नंबर मिळालाय. जीजीला काय सून भारी मिळालं नाही. होय. हा लई होत्या फौजी. खरंच बोलतोय मी. म्हणजे मी भारी नाही होय. नाही भारी नाही असं नाही, पण कसं सगळं जमायला पाहिजे ना. मी जर ठरवलं ना तर मी काय बी करू शकते. असं म्हणाल काय जाते नुसतं. काय जमाय पाहिजे सांग फक्त. सगळ्या गोष्टी जमायला पाहिजे. घरकाम, स्वयंपाक, अभ्यास सगळं कसं परफेक्ट. आमच्या जयडी सारखं. जयडी कशी बघ, मामीला एका कामाला हात लावून देत नाही आणि अभ्यासात टॉपर. आणि मी कधी घरी गेलो ना मला कुठल्याच वस्तूला हात लावून देत नाही. सगळं जागच्या जागी. पण खरंच बरं का जयडी सारखी बायको मिळाली ना नशीबच लागतं. अय मी जर ठरवलं ना तर काय बी करू शकते. कधी तर तुला सगळी कामं करून दाखवते का नाही बघच. तुझं कधी तर कधी येणार काय माहिती आता. अय सोड सोड तुझा कॉलेजला. हा नाही तुझं नाही होणार आहे काय. फौजी बोल की ऐकतोय मी. काय नाही. हा 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 जा कॉलेजला जा. चल बाय. अरे देवा, आता काय झालं?
अहो आपल्या वादळाचा डबा भरायचा राहिलाच की. आज बरी एवढा वेळ थांबले, नाहीतर एरवी पाय घरात राहत नाही की तिचा. काहीतरी का हा आली बघा महाराणी, द्या डबा भरून. थांबा 1 मिनिट, डबा भरून देते. नाही डबा नको. का? आज घरातली सगळी कामं मी करणार आहे. मी करणार आहे. अगो बाई सुमन, आज सूर्य कुठं उगवलाय बघून ये जरा. आय खरंच मी सगळी कामं करणार आहे. अगं बरी आहेस ना? मी हाय बरी आणि तुम्ही आतापासून एका बी कामाला हात लावायचा नाही, कळलं ना? हा का? अगं ते आहे ना. होळी. नाही होळी तर परवा आहे. हा गृहिणी दिवस. काय आहे? हा गृहिणी दिवस. आता तुम्हाला बी आराम मिळाला पाहिजे का नको, म्हणून तुम्हाला आराम. तुम्हाला आराम. कसली खुनवा खुनवी चालली? शितले, अगं तू काय म्हणतीस ते मला कळ ना की. आता यात काय कळायचंय? हे बघा, तुम्ही दिवसभर एवढं राब राब राबता, तुम्हाला बी सुट्टी नको आहे? अगं पण आम्ही सुट्टी घेतली तर काम कशी होते हाय का नाही? कारण चौरे आणि ध्रुव तर तुमच्या काय कामाचे नाहीत, बरोबर ना? म्हणूनच तर तुमच्या मदतीला मी आले. आता सांगा बघू, काय काय काम राहिलेत? सगळीच. हा हा काय प्रॉब्लेम नाही. काम करून करून गृहिणी झिजली, म्हणून मग तिला आली शिकली. कसं वाटलं? साबणाच्या जाहिरातीत वाटते. हा आता तुम्ही एक काम करा, एक बी काम करू नका. म्हणजे काम न करण्याचं काम करा. आता कुठेतरी बसा शांत आणि अजिबात मध्ये मध्ये लुडबुड करायची नाही, कळलं का? हा हा काय हा? उठ आता. हा? चल अगं वर नको सांगितलं ना. अगं हात तर तू दे. उठ टाके. ये. आय हसत काय बसलीस? अगं ये तू बी उठ. आले आले माझी मी चालली. बस. जयडे, अगं आजी आलाय, पाणी घेऊन ये. हा आणते. हा
अजिंक्य हे ग पाणी. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. हा आजा जा तुझा आवर जीजी. जा. अगं बाई शीतल, शितले एवढ्या रात्रीची कशी काय ग? डबा घेऊन आलते. अरे वा, काय घेऊन आलेस? गाजराचा हलवा केलाय जीजी, आणि मी केलाय बर का. काय सांगतेस? होय. अगं बाई, खाऊन बघ, सांग की कसं झालंय. हो. जेडी खाऊन बघ की, सांग कसं झालंय. व्हय. मस्तच झालाय ग. शीतल खरंच मस्त झालंय अगं. जिजे जरा जास्तच गोड झालाय नाही का? नाही नाही बरोबर आहे. अरे एवढाच गोड असतो. जेडे तू एक काम कर, समाधानचं जेवण झालं असेल त्याला पण नेऊन दे जात. व्हय. घे. बस की ग शीतल. नाही नको, जाते. लई झोप आली. आज घरातली सगळी कामं मी केली, सगळी बर का. आणि घरातल्या एका बी कामाला हात लावू दिला नाही. मग चांगलंच आहे की. होय. अख्खं घर झाडलं, फरशी पुसली, धुणं भांडी केली, रात्रीचा स्वयंपाक बी मीच केला, आणि गाजराचा हलवा बी मी एकटीनच केला बर का. आणि हा अभ्यास बी केला. लई गुणाची पोर आहे माझी. आजा पोरगी अशी पाहिजे, होय का नाही? जिजे हे काय सगळ्या पुरी करतातच की. हा आता आपली जेडी ही नाही करत, आणि पहिली बी येते. शितली कुठं पहिली येते? होय का शितले? येते मी तू पहिली. आता पहिल्या नेहमी काय झालं, पास तर झाले नव. आणि घरातली सगळी कामं करत्या, हे नाही का महत्वाचं? हा पण एकाच दिवस काम केलं असेल, रोज नको जमायला. अरे एक दिवस केलं म्हणल्यावर रोज नाही यायला काय झालं? जिजे त्यांच्या घरात 3 बायका आहेत काम करायला, तिला कुठं कामाची सवय आहे व्हय? उगाच कुणाच तरी ऐकून केलं असेल एकाच दिवस काम. हे तू कप्र शितले, त्याचं काय बी ऐकू नकोस. त्याला काय कुणाचं कौतुक आहे वय ग? असं नाही काय, पण सगळ्या पूर्ण येतच की हे सगळं. हा त्यात काय. हं? हा आता तू म्हणतेस तसं पोरगी तर बघायलाच पाहिजे. मी काय म्हणतो, आपल्या घरकामासाठी अशी पोरगी चालेल नाही का? हा आता लग्नासाठी म्हणशील तर लग्नासाठी कशी पोरगी पाहिजे? कशी पाहिजे? देखणी पाहिजे. म्हणजे शितली तशी ठीक आहे. हे बघ, तुम्हाला विचारशील ना बायको कशी पाहिजे, तर बघ बायको उंच पाहिजे. 5 7. हा 5-7 बरोबर आहे. पण देखणी पाहिजे, नुसती पोरी नाही हं? देखणी. आणि नाक आहे ना, नाक तर एकदम सरळ पाहिजे, असं चाफे कळी. गोरा रंग पाहिजे बरं का. हा मग शितली आहे की गुरी? शितली हाय की गोरी, मी कुठं नाही म्हणलं. पण देखणी नाही ना. म्हणजे नुसतीच गोरी. ती बी ना काकींकडे पार्लर मध्ये जाऊन काहीतरी थापलं असेल तोंडाला म्हणून झाली असेल. आणि शितली आहे ना जरा उंचीत बी मार खाल्लाय तिनं. काय म्हणणं आहे तुझं? आजा पोरींची उंची एवढीच असते. हे अगं मला नको होई सूट व्हायला. म्हणजे माझ्या उंचीच्या मुलाला कशी सूट होईल नाही का? आपली जेडी बघ कशी आहे का नाही, परफेक्ट एकदम उंच. हा काय ग? काय नाही. जीजी जाते मी, उद्या कॉलेजला जायचंय. काय आजा तुला बी काय कळत नाही, कशाला पूर्वी चिडवलंस?